नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गुळाची कडाकणी कशी बनवायची ते बघणार आहेत। एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकणी झाली आहे। तर आज आपण गव्हाचं पीठ, गूळ आणि रवा, बेसन वापरून कडाकणी बनवलेली आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा चांगला किसून घेतलेला आहे। तर आता गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, कारण गूळ चांगला आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा गूळ गॅसवरती सुद्धा मेल्ट करून घेऊ शकता, पण आपण इकडे थोडंसं पीठ हे घेईपर्यंत गूळ मिक्स करून बाजूला ठेवणार आहेत। तर इकडे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण जे रोज चपातीला पीठ वापरतो तेच पीठ घेतलं आहे। वाटीचं माप एकच ठेवायचं आहे आपल्याला। ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण 1 वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ हे घरगुती डाळीचं पीठ आहे। तर आपण जे पोहे खातो त्या चमच्याने आपल्याला 3 चमचे इथे रवा घ्यायचा आहे। एकदम अचूक पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही कडाकणी केली तर एकदम बरोबरच होणार। दुसरा चमचा हा तिसरा चमचा घेतला आहे रवाचा, आणि इथे अर्धा चमचा विलायची घेतलेली आहे, आणि 3 चमचे आपण तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे। तर पीठ आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जे आपण तेल गरम केलं होतं ते कडकडीत तेल आपल्याला या पिठावर टाकून घ्यायचं आहे। कडकडीत तेल गरम केलं की कडाकणी एकदम खुसखुशीत होते। तुम्ही हवं तर तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर लगेच पिठामध्ये हात न घालता चमच्याने अगोदर आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम तेल असल्यामुळे हाताला चटका सुद्धा बसू शकतो। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने मिक्स न करता अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण हाताने चांगलं पीठ चोळून घेणार आहेत। आपलं जे तेलाचं मोहन आहे ते आपण पिठाला चांगलं मिक्स करून घेणार आहेत। तर पिठाचा आपल्याला असा गोळा बनला पाहिजे इतपत पीठ चोळून घ्यायचं आहे। आता आपण जो गूळ मेल्ट करायला ठेवला होता तो सर्व गूळ विरघळलेला आहे। तर आता आपण गुळाचं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहेत। गूळ तुम्हाला कडाकणी किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, आणि जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, पण साखरेऐवजी गुळाची कडाकणी एकदम छान लागते आणि चव ही खूप छान लागते। तर आता गुळाचं थोडंसं पाणी घेत घेत आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। अजून थोडंसं गुळाचं पाणी लागणार आहे मला, तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घेऊन पीठ मळून घेणार आहे। तर पिठाचा आपल्याला एक सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे। अजून थोडंसं पाणी घेऊन आपण पीठ चांगलं मऊ करून घेणार आहेत। हाताने चांगलं पीठ आपल्याला नरम करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपलं पीठ चांगलं एकदम नरम झालेलं आहे। एक सैलसर गोळा आपण बनवून तयार केला आहे। तर आता हा गोळा आपण एक 10 मिनिट रेस्टसाठी बाजूला ठेवणार आहेत। 10 मिनिट झालेले आहेत। पीठ सुद्धा आपलं छान नरम झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम सैलसर गोळा बनून तयार आहे। तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, आणि आपल्याला कडाकणीसाठी एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढ्या आकाराची कडाकणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा।
तर इथे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहेत। एक 4 ते 5 बॉल बनवून घेणार आहे मी। हातावरती गोल पेड्यासारखं गोल बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर या प्रकारे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि कडाकणी लाटताना थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर करायचा, म्हणजे कडाकणी खाली पोळीपाटाला चिटकणार नाही। जास्त कोरडं पीठ लावायचं नाही, कारण कडाकणी ही खुसखुशीत होण्याऐवजी कडक सुद्धा होऊ शकते। तर थोडंसं तेल लावून आपण कडाकणी एकदम पातळ लाटून घेणार आहेत। तर बघा, कडाकणी आपली एकदम पातळ लाटून तयार आहे। तर अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा कडाकणी लाटून घेणार आहेत। कडाकणी लाटताना जास्त जाड ठेवायची नाही, एकदम पातळ कडाकणी लाटून घ्यायची आहे। तर बघा, आपण इथे दुसरी सुद्धा कडाकणी लाटून घेतलेली आहे। तर गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून बघितलं, तर आता आपलं तेल चांगलं तापलं आहे, म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि एक एक करून आपल्याला कडाकणी तेलामध्ये सोडायची आहे। एका बाजूने 1 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 1 मिनिट अशी कडाकणी कमी गॅसची फ्लेम करून तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने खूप छान रंग आलेला आहे कडाकणीला। तुम्हाला ज्या रंगावर कडाकणी तळायची आहे त्या रंगावर तुम्ही तळून घेऊ शकता। कडाकणी तेलाच्या बाहेर काढली की तिचा अजून कलर बदलतो। तर बघा, आपल्या कडाकण्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व कडाकण्या करून घेतलेल्या आहेत। तर बघा, गूळ, रवा आणि बेसन, गव्हाचं पीठ वापरून आपण कडाकण्या एकदम छान बनवलेल्या आहेत। एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत, खायला सुद्धा खूप मस्त लागते ही कडाकणी। इथे आपल्या 20 ते 25 कडाकण्या बनवून तयार आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।